Welcome children in this new session. In the last sessions we have seen about grammar topic, active voice and passive voice, as well as information transfer, news report, and they are related to writing skill. Today we are going to learn Unit 2 2.5 a book review Swami and Friends by R.K. Narayan. Before we start, we will see what is meant by book review. A book review is a description and a critical evaluation of a book. It gives us a summary of the content and assesses the value of the book, focusing on the book's purpose, contents and authority. थोडक्यात अ बुक रिव्ह्यू म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले समीक्षण. यामध्ये त्या पुस्तकामधील कथेचे किंवा माहितीचे वर्णन केलेले असते व त्याचे परीक्षण करून त्यावर टीका टिप्पणी केलेली असते. थोडक्यात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या एखाद्या साहित्यकृतीवर किंवा पुस्तकावर गुणदोषांचे परीक्षण व मूल्यमापन केलेले असते. यालाच आपण समीक्षण असे म्हणतो. फक्त पुस्तकांचीच नाही तर ग्रंथ, नाटक, संगीत, नृत्य अशा विविध कृतींवर सुद्धा रिव्ह्यू लिहिला जातो, म्हणजे समीक्षा केली जाते, हे लक्षात ठेवा. It is very important to know what should be included in a book review. It should be included the title of the book, the name of the writer or the author and characters, a brief summary of the plot, but that does not give away too much. Reviewers' comments on the strengths and weaknesses of the book, as well as reviewers' response to the book with specific examples to support praise or criticism. थोडक्यात पुस्तकाच्या समीक्षणामध्ये त्या पुस्तकाचं नाव, पुस्तकाच्या लेखकाचे किंवा लेखिकेचे नाव याचा उल्लेख असतो. पुस्तकामधील कथानक अगदी थोडक्यात सांगितलेलं असतं. यानंतर समीक्षकाने पुस्तकावरच्या एकंदर कथानकाच्या पात्रांच्या गुणदोषांवर टीका टिप्पणी केलेली असते व त्या पुस्तकांमधील जे काही गुण दोष असतात ते उदाहरणासहित स्पष्ट केलेले असतात. थोडक्यात उत्कृष्ट प्रकारच्या पुस्तक परीक्षण किंवा समीक्षणामुळे आपल्याला मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागते आणि म्हणूनच पुस्तक समीक्षण किंवा बुक रिव्ह्यू ही एक कला आहे, हे लक्षात घ्या. आज आपण अशाच एका उत्कृष्ट बुक रिव्ह्यूचा अभ्यास करणार आहोत, पण त्याआधी आपण वॉर्मिंग अप मधला एक प्रश्न सोडवणार आहोत. यावरून तुम्हाला पुस्तक परीक्षण किंवा समीक्षण कसं करतात याची थोडक्यात कल्पना येणार आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 3 to 4 and share the following with your groups. Actually this is the group activity, but now it is not possible to form a group. So I myself is going to solve this activity for you. Listen to it carefully. You have to write the name of your favorite book and you must mention the type of the book also. If it is short stories, biography, thriller or adventure, science fiction or historical. थोडक्यात तुमच्या आवडीच्या पुस्तकाचं नाव लिहून झाल्यानंतर ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. उदाहरणार्थ तुम्ही वाचलेले पुस्तक छोट्या छोट्या कथांचं आहे की चरित्रपर, रहस्यमय किंवा साहसी कथा आहे की विज्ञान कथेवर ते आधारित आहे हे लिहावं लागेल किंवा त्याचा उल्लेख करावा लागेल. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट द नेम of the author or the writer of that book and
द कॅरेक्टर्स इन्वॉल्व्ड इन दॅट स्टोरी. हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला कथेचा बॅकग्राऊंड म्हणजेच पार्श्वभूमी लिहायची आहे. यामध्ये कथा कधी घडली व कोठे घडली याचा उल्लेख करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या आवडत्या पुस्तकाच्या कथेमध्ये एखादा प्रॉब्लेम किंवा समस्या सांगितली आहे का व कथेमधून आपल्याला कोणता मेसेज मिळाला हेही आपल्याला लिहायचं आहे. आय एम शुअर यू ऑल मस्ट नो अबाउट द बुक द जंगल बुक. So I have given an example of this story. The movie is also released based on this story, The Jungle Book. Okay. Look at this solved example. Favorite book is The Jungle Book. The type of book is short stories. The author or the writer of the book is Rudyard Kipling. Main characters of the stories are Mowgli, Balu, Bagheera, Shere Khan, Kaa, etc. The background of the story, it is a collection of stories by Rudyard Kipling. The story is written in 1894. The stories are set in a forest in India. One place is mentioned repeatedly is Sivni in the central state of Madhya Pradesh. हे पुस्तक 1894 मध्ये लिहिलेले आहे. ही स्टोरी जंगलामध्ये घडते. मध्य प्रदेशमधील सिवनी ह्या जंगलाचा सारखा या गोष्टीमध्ये उल्लेख येतो. Problem or dilemma mentioned in the story. Though the characters are animals in the stories, they are not about animals' behavior but about human behavior in forms of animals. They illustrates the freedom to move between different worlds, such as when Mowgli moves between the jungle and village. It also reflects the irresponsible side of human nature. Message: we should respect both environment and rest of the species that inhabited it. थोडक्यात या कथांमधील पात्र खरे तर प्राणी आहेत, पण त्यांचं वागणं मात्र प्राण्यांसारखं नाही तर ते माणसांसारखं आहे. आणि या कथांमध्ये या प्राण्यांना जंगलात व इतर ठिकाणी फिरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. उदाहरणार्थ या कथेमधील मोगली जंगलातही फिरतो व गावामध्ये पण फिरतो. आणि निसर्गाप्रती असलेला माणसाचा बेजबाबदारपणा सुद्धा या कथेमधून दाखवलेला आहे. म्हणूनच आपण निसर्गाचा व त्यामधील असलेल्या प्राण्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे असा संदेश यातून आपल्याला मिळतो. The next activity is easy. You can solve it. You have recently read a short story, novel, drama, science fiction, ghost story. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them in the tree diagram given. तुम्ही स्वतः छोटी कथा, कादंबरी, नाटक, विज्ञान कथा किंवा भूताची गोष्ट यापैकी एखादी गोष्ट नुकतीच वाचलेली आहे आणि ती गोष्ट तुम्हाला का आवडली त्याबद्दलचे 3 पॉइंट्स लिहायचे आहेत. त्या वाचलेल्या कथेमध्ये तुम्हाला उणिवा म्हणजे ड्रॉबॅक काय दिसून आले ते लिहायचे आहेत. पुस्तकात ट्री डायग्राम दिलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे व त्याला तुम्हाला रेटिंग सुद्धा द्यायचं आहे. म्हणजे पुस्तक किती आवडले ते स्टार्सच्या रूपात तुम्हाला सांगायचं आहे. पुस्तक अजिबात नाही आवडले तर 1 स्टार देऊ शकता, ॲव्हरेज असेल तर 2 स्टार देऊ शकता, गुड असेल तर 3 स्टार्स द्या, व्हेरी गुड म्हणायचं असेल तर 4 स्टार्स द्या, एक्सलंट असेल तर 5ही स्टार्स देऊन टाका. ओके.
Next activity is related to language study, so we see it later. Let's start. Unit number 2, 2.5, book review, Swami and Friend by R.K. Narayan. It is an excellent example of the story and also the book review. We can see all points are covered in this book review. First is the title of the story, Swami and his friends, the name of the writer or the author R.K. Narayan, a little bit about the book. It contains the summary of the book Swami and Friends. In this summary we can also meet the main character of the story, Swami, who is very mischievous. We can also read the significance of this book, म्हणजेच या पुस्तकाचं महत्त्व. त्यानंतर शेवटच्या पॅसेजमध्ये आपल्याला या कथेच्या लेखकाविषयी म्हणजेच R.K. नारायण यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. ओके, यू कॅन सी स्वामी अँड हिज फ्रेंड्स इन दिस पिक्चर ऑल्सो. लेट्स स्टार्ट. I will read this passage for you. Listen to it carefully. Book review, Swami and Friends by R.K. Narayan. A little bit about the book. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Let me explain it. As I told you, book review is an art. पुस्तक समीक्षण ही एक कला आहे. So according to the book reviewer, if he mention anything about this book, it will be mistakenly understood as spoilers. Here spoiler means बिघडवून टाकणे. थोडक्यात पुस्तकाचे समीक्षण ज्याने केले आहे त्याच्या म्हणण्यानुसार या पुस्तकाबद्दल काही सांगणं म्हणजे मूळ पुस्तकातील कथेचा सार सौंदर्य बिघडून टाकणे होय. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. To give a glance into ही फ्रेज आहे म्हणजे ओझरता दृष्टिक्षेप टाकणे. पुस्तकातील मूळ कथेचा सार बदलू नये म्हणून बुक रिव्ह्यूअरने फक्त पुस्तकावर एक ओझरता दृष्टिक्षेप टाकलेला आहे. Swami is a 10 years old boy. He is a very mischievous little kid. Mischievous means naughty, खोडकर. He is living in the era. Era means कालखंड. He is living in the era where India was under the British rule. British rule म्हणजे ब्रिटिशांची सत्ता. थोडक्यात ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं त्या कालखंडामधील ही गोष्ट आहे आणि ह्याच कालखंडामधील स्वामी नावाचा 10 वर्षांचा अतिशय खोडकर मुलगा असतो. Like most kids of that age, Swami is a kid who can't stay at one place. It means Swami is a very agile. Agile means chanchal. Agile boy. And he absolutely means really hates the school. Even worse, mathematics. म्हणजेच गणित
या विषयाचा अतिशय तिटकारा असणारा हा मुलगा. अँड फॉर हिम स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. म्हणजेच त्याला शाळा म्हणजे एक भयानक अनुभव वाटायचा. थोडक्यात शाळेत जाणं त्याला आवडत नव्हतं. ती एक त्याला शिक्षाच वाटायची. This story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Unfolds means open out, उलगडणे. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. उदाहरणार्थ स्वामी कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडायचा, वडिलांकडून कसा मार खायचा हे आपल्याला कथेतून समजतं. ओके, आय विल रीड द नेक्स्ट पॅरेग्राफ फॉर यू. लिसन टू इट केअरफुली. स्वामी इज talkative little kid and thinks that is his way of facing life, talking himself out of everything, but he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. Unlike kids today, this in fact was and in most parts of India still is the life of typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. Okay, let me explain it. This in fact was the life of a typical boy growing up. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे हे असेच असते आणि असायलाच पाहिजे. वी कॅन सी दिस फॅक्ट इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया. आजही मुलांची दंगामस्ती आपण भारताच्या काही भागात म्हणजेच ग्रामीण भागात बघतो. इन शॉर्ट, टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ, बट ऑल दे वॉन्ट टू इज टू प्ले हॅवक. टू प्ले हॅवक इज अ फ्रेज. It means to prevent normal function and cause damage. It means कहर करणे, दंगामस्ती करणे. थोडक्यात मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फारसे महत्त्व नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करायला आवडतं. The next passage I will read in what ways is Swami a typical boy in his growing years? In this regard, Narayan gets deeply into workings of Swami's 10-year-old mind, explaining exactly how he thinks, what his perspectives of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That is the magic of Narayan. Let me explain it. In what ways is Swami a typical boy in his growing years? स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता हे आपल्याला आता सांगितलेलं आहे. Let me explain it. R.K. Narayan explains very exactly, means in a pleasing manner, how Swami thinks and what is his perspective of the world. Perspective means point of views. In short, R.K. Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind. In short, R.K. Narayan explains Swami's thinking style and his points of views to the world in a pleasing manner. By getting deeply into the workings of Swami's 10-year-old mind. Really, this is the difficult task. या गोष्टीमध्ये R.K. नारायण
यांनी स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि स्वामीचा जगाकडे कोणत्या म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल असे वर्णन केलेले आहे. When the readers read this story, the reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. आणि जेव्हा वाचक हे पुस्तक वाचतात आणि कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि वाचकांची स्वामी या पात्राशी जवळीक निर्माण होते. So that is the magic of R.K. नारायण's writing. हीच तर खरी R.K. नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. कारण वाचक व पात्रांमध्ये जवळीक निर्माण होणे हे सर्वात महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या. ओके, we will see the rest part of this book review in the next video. तोपर्यंत तुम्ही होमवर्क करायचा आहे. Describe Swami's characteristics in 3 to 4 sentences. स्वामीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची 3 ते 4 वाक्यामध्ये तुम्हाला वर्णन करून लिहायचं आहे. Write down this homework in your notebook. Okay, bye.